फुलेवाडी रिंग रोडच्या जवळ अग्निशमन विभागाच्या एक ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या थांबण्यासाठी आपण 50 लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता झालेले एक काम चालू होते आणि तिथे रात्री अपघात होऊन त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक कॅज्युअलिटी झालं आणि बाकी लोकांना आपण वेळेवर त्यांच्या आपला फायरच्या टीमच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या पण सोबत त्यांचा बचाव करून आपण त्यांना CPRला पोहोचवले होते. हा इन्सिडेंट कशामुळे झाले ह्याच्या चौकशी करण्यासाठी आपण फील्डमध्ये पण मी SP साहेब आणि कलेक्टर साहेब सगळे उपस्थित होते. पण त्याच दिवशी रात्री आपण चौकशी समिती एक प्रायमरी अहवाल घ्यायच्यासाठी काढले होते. त्याच्यामध्ये सिटी इंजिनियर आणि ADMC श्री रविकांत अडसूळ होते. त्यांनी त्यांचा अहवाल पुढच्या दिवशी दिलेले आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारण नमूद केलेले होते आणि त्याच्यासोबत रात्री पण हा स्लॅबच्या काम ठेवणे हा पण बरोबर नव्हते आणि संबंधित जे क्षेत्रीय अधिकारी आहे आणि विभागातला पण बाकीचे अधिकारी आहे त्याच्याबद्दल पण त्यांचा उल्लेख होते रिपोर्टमध्ये. आता हा इन्सिडेंटच्या अजून थोडंसं टेक्निकल डेप्थमध्ये जाऊन कशामुळे झालेले आहे हे कळणं इम्पॉर्टंट आहे आणि आपण शुक्रवारी महानगरपालिकेमध्ये झालेले सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये पण ह्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आपण आता PWDचे जे क्वालिटी कंट्रोल असेसमेंट करणारे एजन्सी आहे त्यांना हा इन्सिडेंटच्या सखोल चौकशी करून त्याच्या टेक्निकल काय कारण आहे ते देण्यासाठी आपण अहवाल दिलेले आहे. पण आत्ता ह्या इन्सिडेंटमध्ये सकृतदृष्ट्या जे ज्युनियर इंजिनियर ज्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये हा काम होते त्यांना आपण सस्पेंड केलेले आहे आणि त्यांच्या विभागीय चौकशी सुरू केलेली आहे आणि संबंधित विभागाचे जे डेप्युटी CE आहे आणि सिटी इंजिनियर आहे त्यांना पण आपण शो कॉसेस वाय शुड नॉट डिपार्टमेंटल एन्क्वायरी तुमच्या विरुद्ध काही सुरू करू नये म्हणून त्यांना नोटिसेस इश्यू केलेले आहे आणि त्यांच्या खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या कार्यवाही होणार. परवाच्या बैठकीमध्ये